तर मित्रांनो पाहू शकता आपल्या दर्यापूरमध्ये जे चोरी झाली होती चोरी, आता तुम्हाला माहित आहे की मावरे ज्वेलर्स इथं चोरी झाली होती. तर तुम्हाला फक्त एवढं माहित आहे की चोरी झाली, पण याच्या मागचं तुम्हाला कारण माहित नाही की चोरी व्हायचं कारण काय असू शकते. तुम्हाला सांगतो मी, हा रस्ता आहे, हा रस्ता कोण डेपो पासून येते, हा सरळ रस्ता इकडे चालला, इथं नगर परिषदही लागते आणि इकडे हा रस्ता नागेचं हॉस्पिटल आहे, इकडे राठोडचं हॉस्पिटल आहे आणि इकडे पोल हॉस्टेल शाळा आहे, तहसील आहे, एकविरा मेन शाळा आहे, बीएनसी आहे. म्हणजे विचार करा की एवढे मोठे मोठे केंद्र इकडे आहे आणि इकडल्या लोकांना जर इकडे जायचं असेल तर इकडे पुढे दर्यापूर आहे, म्हणजे डेपो सहित नगर परिषद सहित इकडे डेपो आहे. तर हा रस्ता कितीतरी वर्ष झाले वाटते आहे ना, खराबच आहे. तर तुम्हाला काय वाटतं की समजा हा रस्ता जर चांगला असता तर या चोरी मागे थोडंफार तरी काही ना काही भेव राहिला असता की नसता राहिला, रहदारी वाढली असती. आज विषय काय म्हणून राहिला की लोक त्या नगर परिषद पासून कटून तिकून चालले मेन रोडनं, म्हणजे इकून या रस्त्यामुळे कोणी यायला तयार नाही आहे. आता या कॉलनीचे माझे वडील अध्यक्ष होते, वारंवार याचं आपण निवेदन दिलेलं आहे, त्याच्यावर पैसे सँक्शन झालेले आहे, सांगतात हे राजकीय लोक, पण हे राजकीय लोक चोर असतात माझ्या मते. जे फक्त ते आश्वासन देतात, जनतेची दिशाभूल करतात. आणि आजचं हे प्रशासन झालं, त्याच्यानंतर राजकीय लोक झाले, त्यांना काही कोणाच्याकडे स्वतःच्या स्वार्थासाठी हे फक्त जगतात. आता मी 3 वाजता रातचा या रोडनं आलो, पेशंट घेऊन आलो तुम्ही राठोडजवळ. तर मी रातचा व्हिडिओ काढलाय. आता मी त्या व्हिडिओच्या क्लिपमध्येच हा व्हिडिओ दाखवीन की या रस्त्याची खरोखर अवस्था रातची काय. असं वाटतं की आपण जंगलात चाललो, एकही लाईट या रस्त्यानं चालू नाही आहे, एकही लाईट नाही या रस्त्यानं चालू. म्हणजे ह्या रोडने लाईट नाही आहे, रस्त्याची अवस्था खराब आहे, म्हणून इकडे रहदारी कमी आहे आणि क्रीडा संकुलनही आहे. मुलं मुली जातात तिथून, सकाळीच मला वाटतं 5 वाजताही मुलं मुली येतात. मग हा लाईटच जर नसेल तर मुली सुरक्षित तरी आहे का आपल्या दर्यापुरात? तरी आम्ही आमची एक शेजारी म्हणून आम्ही खूप ध्यान लक्ष ठेवतो इथं. म्हणजे आपल्या दर्यापुरात सरळ सरळ मुलीही सुरक्षित नाही आहे. तुमचं नाव मी रावण म्हणून याच्यावर बघतो आणि मी तुमचे व्हिडिओ बघत असतो आणि आजारानंतर मी तुमचे खूप व्हिडिओ बघतो. कालचा पण मी तुमच्या जिल्हा परिषदच्या शाळेचा व्हिडिओ बघितला, पण एका नेत्यानं तुमच्याबद्दल थोडी वेगळी स्टेटस ठेवलेला आहे, ती मी तुम्हाला दाखवीलच हा व्हिडिओ संपल्यानंतर. पण कोणती जर चांगलं काम करत असेल तर त्याला सहकार्य करण्याची आपली एक सुदान नागरिक म्हणून ही आपली जबाबदारी आहे. त्या माणसाची मानसिकता खराब करायची आणि त्याला आपण सहकार्य करायचं, अशी माझी एक प्रामाणिक भावना आहे. तर आता मी तुम्हाला परिचय त्याला एकच सांगू शकतो या व्हिडिओ मार्फत की मला उभं राहणे आहे नाही, मला राजकारण करणे आहे. माझं काम आहे फक्त समाजकारण आणि मी समाजाचे जे काय मुद्दे असतील ते उचलणार आहोत. मग त्याच्यावर तुमचं काम काय, कमेंट उलटी केल्यापेक्षा तुमच्यात जर दम असेल दम तर कामं करून दाखवा. बोलून नसतात दाखवत, करून दाखवत असतात. तुमचं मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे. फक्त माझं या 7 महिन्यात आजारी असल्यामुळे माझं सामाजिक काम बंद झालेलं आहे. मी एक लढा शेतकऱ्यासाठी, मी आवर्जून 135 आंदोलनं शेतकऱ्यांसाठी केलेले आहेत. दर्यापूरचे तहसीलदार असो त्यांना मी कोंडलेला आहे, कृषी अधिकारी असो त्यांना मी कोंडलेला आहे, शेतकऱ्यांना न्याय द्यायचा मी प्रयत्न केलेला आहे. पण आज तुमचा मला आज अभिमान वाटतो. तुमचं मनोबल तुम्ही कधी खचू देऊ नका आणि कोणत्याही गोष्टीची अडचण असली विदाऊट राजकारण तुमच्या पाठीशी मी सदैव पाठीशी राहील.